नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे। आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 11वा जंगल डायरी या पाठाचा उर्वरित भाग म्हणजेच भाग 2 आज आपण अभ्यासणार आहोत। पाठाचे लेखक आहे अतुल धामणकर। बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठ 11वा जंगल डायरी या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलं होतं की लेखक अतुल धामणकर त्याचबरोबर वनरक्षक आणि वनमजूर हे जेव्हा जंगलात गेले त्यावेळेस त्यांना एक बिबळा दिसला। सर्वप्रथम त्यांना बिबळ्याची ताजी पावलं दिसली आणि त्या दिशेने जात असताना त्यांना बिबळा दिसला, परंतु वनरक्षक टोंगे यांचा पाय एका काडकीवर पडला आणि कट असा आवाज आला आणि त्या तिखट कानाच्या बिबळ्याने तो ऐकला आणि तिथून तो जंगलात अदृश्य झाला। त्यानंतर लेखकाला फार हळहळ वाटली। त्यांना असं वाटलं कदाचित आता आपल्याला पुन्हा बिबळा दिसणार नाही, परंतु कालच्या संध्याकाळी जे टोंगे आहेत त्यांनी सांगितलं होतं की या ज्या परिसरामध्ये वाघीण आणि तिची 4 पिल्लं राहत आहे। आणि मग लेखकाच्या लक्षात आलं की जंगलामध्ये जिथे पाणी आहे, पाण्याचा साठा आहे, त्याच्या आजूबाजूला नक्की आपल्याला काय दिसेल तर ती वाघीण आणि तिची पिल्लं दिसतील आणि त्या दिशेने लेखकाने जायला सुरुवात केली। अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये लेखक तिथे जाऊन पोहोचले तेव्हा त्यांना मांजरीपेक्षा मोठ्या आकाराची पावलं तिथे जाणवली आणि लेखकाला हे कळालं की इथेच कुठेतरी याच भागामध्ये वाघीण आणि तिची पिल्लं आपल्याला पाहायला मिळतील। पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं। पुढे काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला। इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती। आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली। आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढू लागलं होतं। कुठंतरी झाडांच्या बुंध्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं। वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती। आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं। लेखक पुढे सांगतात की जसजसा पाणवठा जवळ येत होता तसतसे सगळेच घाबरले होते, कारण त्यांना माहिती होतं इथे आजूबाजूला नक्कीच वाघीण आणि तिची पिल्लं असणार आहे आणि ही वाघीण आणि तिची पिल्लं स्वतःच्या संरक्षणासाठी कधीही आपल्यावरती आक्रमण करतील किंवा अटॅक करतील। या जाणीवेनंच लेखकाचा घसा कोरडा पडला, म्हणजे भीती वाटू लागली त्यांना। इतरांची ही अवस्था तीच होती। त्या सर्वांनी एकमेकांना चौकस राहण्याचा इशारा केला आणि त्यानंतर सर्वजण एक एक पावलं मनावरती दडपण ठेवून पुढे टाकण्याचा प्रयत्न करत होती। कुठेतरी झाडाच्या बुंध्याआड किंवा जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागाने गुरगुरत एका क्षणातच त्यांच्या अंगावर येईल ही भीती त्यांच्या मनात दाटत होती आणि त्यामुळे पानांची सळसळ देखील त्यांना मोठी वाटत होती। इतक्या प्रचंड प्रमाणात लेखक आणि त्यांचे सहकारी घाबरलेले होते। अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो। माझ्या अंगावर सरसरून काटा आला। 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासातनं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे। ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलावत असावी। अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला। मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो। एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती। लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली।
आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरवणारा ठरला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे लेखक म्हणतात की त्यांना अचानक नाल्याच्या पलीकडून बारीक आवाज ऐकू आला आणि तो आवाज ऐकताच लेखक थबकला. त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला, म्हणजे भीतीने त्यांचं अंग शहारून गेलं. 1 वर्षाचा त्यांचा जो वाघाचा अभ्यास होता त्याच्यावरून त्यांना हे तर कळालं की हा वाघिणीचा आवाज आहे आणि ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलावत असावी. अचानक धपकन असा आवाज त्या पाणवठ्याच्या पाण्यामध्ये आला आणि लेखक आश्चर्याने थक्क झाला, म्हणजे तो चकित झाला. नंतर जेव्हा लेखकाने तिथे पाहिलं तर त्या पिल्लांपैकी एका पिल्लानं काय केलं होती तर त्या पाण्यामध्ये उडी घेतली होती आणि त्याच्या पाठोपाठच आणखी जी उरलेली जी 3 पिल्लं होती त्यांनी धपाधप पाण्यामध्ये उड्या मारल्या. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. उत्साहाचं वारं भरणं म्हणजे अतिशय उत्साही वाटणारा त्यांना आईचा आवाज वाटला आणि ते अधिक एक्सायटेड होऊन पाण्यामध्ये खेळू लागले. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूप धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं तो धपकन पाण्यात पडला. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांचा आईभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. आता लेखक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला होता, कारण आता इथे त्यांना वाघीण आणि तिची पिल्लं दिसणार होती. लेखक म्हणतात की वाघीण रात्रीच पिल्लांना तिने जांभळीच्या दाट झुडपांमध्ये लपून ठेवलं होतं. याचं कारण असं आहे की त्या परिसरामध्ये दुसरे जे नरवाघ आहेत, बिबळ्या आहेत, रानकुत्रे आहेत यांचा राबता होता, म्हणजे त्यांचं जाणं येणं होतं. आणि अशा संभाव्य म्हणजे डाऊटफुल हे जे शत्रू आहेत या शत्रूंपासून आपल्या पिल्लांचं रक्षण व्हावं म्हणून तिने जांभळीच्या दाट झुडपात आपल्या पिल्लांना लपवून ठेवलं होतं. वाघिणीच्या लहान पिल्लांना या भक्षकांपासून तिला वाचवायचं होतं. भक्षक म्हणजे इतर प्राण्यांना खाणारे प्राणी. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल खूप दक्ष होती आणि त्यामुळेच तिने रात्रीच पिल्लांना इथे जंगलात या जांभळीच्या दाट झुडपात लपून ठेवलं होतं. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ आली होती. आईची हाक ऐकताच पिल्लं तिच्याकडे खेळकरपणे झेपावली, म्हणजे तिच्या जवळ गेली. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूतून लेखकाला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि पाण्यामध्ये बसली. रात्रभर तिने खूप धावपळ केली होती, ती थकली होती आणि तिला विश्रांती घ्यायची होती. पण पिल्लं मात्र भलतीच उत्साही होती आणि आईला पाहिल्यानंतर मात्र त्यांना अधूनच
उत्साह त्यांचा अधूनच निर्माण झाला. एक पिल्लू वाघिणीच्या पाठीवर चढलं आणि धपकन घसरून पाण्यामध्ये पडलं आणि तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं त्याबद्दल मंदपणे म्हणजे अतिशय शांतपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लाला मात्र काही त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. ते मात्र आईभोवती जबरदस्त दंगाधोपा म्हणजे मस्ती करत होते. साधारणत कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकामेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेनं चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच आव असा आवाज केला. हा पिल्लांना मागे येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. तिनं जंगलात कुठेतरी नक्की एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ती चांगली पारंगत होती. पुढे लेखक म्हणतात की साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती आणि या वयात जशी लहान मुलं खेळतात, खेळकर असतात, त्याच पद्धतीने ही पिल्लं देखील खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं आणि पाण्यात उड्या घेणं यांसारखे खेळ त्यांचे चालू होते. त्यानंतर काही वेळ विश्राम केल्यानंतर वाघीण उठली आणि डोकं वळून तिनं हळूच आव असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला देखील लागली. तेव्हा लेखक इथे म्हणतात की नक्कीच तिनं एखादं सांबर म्हणजे हरणाची एक जात, रानगवा म्हणजे रानातील रेडा, नीलगाय म्हणजे जंगली गाय आणि रानडुक्कर म्हणजे जंगली डुक्कर यांसारख्या प्राण्यांची शिकार केली असावी. पण ती शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नव्हतं आणि म्हणून ती पिल्लांना घटकाभर म्हणजे काही क्षणापुरता विश्राम करून ती पुन्हा पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरणं, तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं आणि त्या कलेत ती कशी होती? पारंगत होती, म्हणजे एक्सपर्ट होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येतायत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्यग्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. लेखक सर्वात शेवटी असं म्हणतात की वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. बांबूच्या गंजीत म्हणजेच वाळलेल्या बांबूचे जो समूह होता, जी झाडं होती त्यामध्ये तिने पाय ठेवला आणि आता ती आत शिरणार त्या अगोदर तिने पाहिलं की पिल्लं आपल्या बरोबर आहेत की नाही. तेव्हा तिच्या लक्षात आलं की 2 पिल्लं आपल्या मागोमाग आहे, परंतु अजूनही 2 पिल्लं भान हरपून
पाण्यामध्ये खेळत आहेत, म्हणजे अद्यापही त्यांना भान नव्हतं, म्हणजे ते खेळण्यात गुंग झाले होते आणि ती पिल्लं अजूनही एकमेकांबरोबर कुठे खेळत आहेत, पाण्यामध्ये खेळत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग वाघिणीनं पुन्हा एकदा बोलवण्याचा आवाज केला आणि आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लं आपल्या जो खेळ आहे तो त्यांनी थांबवला आणि ती पळत सुटली. 2 मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात डिसअपेअर झाली, म्हणजे दिसेनाशी झाली. लेखक म्हणतात की आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक म्हणजे छटा बघितलेली होती. आणि लेखक म्हणतात की त्यांच्या व्यग्र अनुभवात म्हणजे वाघांच्या अभ्यासाच्या अनुभवातील मोलाची भर टाकणारा म्हणजे मौल्यवान कार्य करणारा हा आजचा अनुभव त्यांनी अनुभवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण जंगल डायरी या पाठाचा उर्वरित भाग 2 अभ्यासला. हा अभ्यासत असताना काही शब्दार्थ आपण अभ्यासले. पुन्हा एकदा या कठीण शब्दार्थाचा अर्थ आपण पाहणार आहोत. शब्दार्थ: अवस्था, स्थिती, बुंधा, झाडाचे खोड, ठाऊक, माहिती, थेट, सरळ, आश्वासक, धीर देणारा, संभाव्य, भावी, आगामी, भक्षक, खाणारे प्राणी, सुरक्षा, संरक्षण, विरळ, दाट नसलेली, मोकळी, झेपावली, उडी घेतली, दंगा, धोपा, मस्ती, गडबड, घटकाभर, तासभर, सोबत, संगती, झलक, छटा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण शब्दार्थ पाहिले त्याच पद्धतीने या पाठामध्ये काही वाक्यप्रचार आलेले आहेत. ते वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ देखील आता आपण अभ्यासणार आहोत. हृदय जोराने धडधडणे, भीतीने हुरहुर वाटणे, घसा कोरडा पडणे, भीती वाटणे, चौकस पाहणे, चौकस राहणे, चहूकडे सावधपणा ठेवणे, अंगावर सरसरून काटा येणे, भीतीने शहारणे, आश्चर्याने थक्क होणे, चकित होणे, उत्साहाचे वारे भरणे, अतिशय उत्साह वाटणे, राबता असणे, सतत हालचाल असणे, खबरदारी घेणं, जीवाची काळजी घेणं, दक्ष असणे, सावध असणे, उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे, देणं घेणं नसणे, संबंध नसणे, पाठलाग करणे, पिछा करणे, पारंगत असणे, कुशल असणे, भान नसणे, गुंग होणे, दंग होणे, मोलाची भर घालणे, मूल्यवान कार्य करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण जंगल डायरी या पाठाचा उर्वरित भाग 2 मध्ये अभ्यासला. या पाठामध्ये अतुल धामणकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वेगवेगळे प्रसंग आपल्यासमोर मांडलेले आपण अभ्यासले. त्यांनी आपल्याला सांगितलं की जंगल डायरी म्हणजे जंगलातील वातावरण व वन्य पशु पक्षी यांच्या संदर्भात येणाऱ्या अनुभवांची नोंद. आणि हीच नोंद प्रस्तुत पाठात लेखकांनी वाघिणीमध्ये दडलेल्या आईचे हृदयस्पर्शी वर्णन व त्या संदर्भात आलेले प्रसंगांचे चित्तथरारक चित्रण रोमहर्षक शब्दात करून आपल्यासमोर मांडलेले आहे, ज्याचा आज आपण अभ्यास केला. आशा आहे तुम्हा सर्वांना भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही समजले असतील. धन्यवाद.